मला नाही वाटत तू फक्त चक्कर टाकण्यासाठी आला होतास. नक्की कशासाठी आला होतास? मी कशाहीसाठी आलो असेल त्याने तुला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम? तू हे विसरतोयस का? हे माझं घर आहे. पण तू बघतोयस ना, तुझी फॅमिली मला किती आनंदाने वेलकम करतात. हे बघ जयंत, माझ्या माणसांपासून ना लांब राहायचं. अच्छा, तू राहिलास का माझ्या माणसांपासून लांब? मी तुला आधीच सांगितलं होतं विश्वा, तू मला काही करण्यापासून अडवू शकत नाही. ज्या प्रकारे तू माझ्या बायकोशी मैत्री करू शकतोस, तिच्याशी बोलू शकतोस, तिच्या फोनमध्ये तुझे मेसेजेस असू शकतात, तू तिच्या फॅमिलीचा भाग होण्याचा प्रयत्न करू शकतोस, त्याच प्रकारे मीही तुझ्या फॅमिलीचा भाग होऊच शकतो. आणि इनफॅक्ट तुझी फॅमिली तर मला फॅमिली सारखंच ट्रीट करते. पण मला हे चालणार नाही. धमकी देतोयस? तुला काय समजायचं ते समज. ओके, ॲज यू से. पण कसं आहे ना विश्वा, तुझं आता लग्न ठरलंय, त्यामुळे तू माझ्याशी वाकड्या शिरायचा प्रयत्न केलास तरी सगळं तुझ्या घरच्यांपासून लपणार नाहीये. मग मी स्वतः तुझ्या घरच्यांना तुझा माझ्याशी एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे ना हे सगळं सांगून टाकेन, कळलं? मग बघ, जानू, तुझी आणि जानूची मैत्री, कसा तू मॅड बनून माझ्या घरी आलास, ते स्केच, ते पत्र, सगळं सईला कळेल. आणि मग तिला हेही कळेल की तू तिचा नाही, जानूचा चांगला मित्र आहेस. तिला हेही कळेल, यस विश्वा, तिला हेही कळेल की तुझ्या डोक्यात तिचे नाही, जानूचे विचार सतत असतात. हे परवडेल का तुला?